तर गुरुचरित्र पारायण हे आपल्या घरात घडणं खूप महत्त्वाचं असतं. जो भाग्यवंत पुण्यवंत असतो त्याच्या हातून महाराज हे गुरुचरित्र पारायण संपूर्ण करत असतात. सामूहिक पारायण हे दिंडोरी प्रणीत केंद्रांमध्ये केलं जातं. 9 तारखेपासून तर 15 एप्रिल 2026 या कालावधीमध्ये सामूहिक पारायण तिथे घेण्यात येतात. सामूहिक पारायणला तुम्हाला जाणं शक्य झालं तर अवश्य जावे. घरी आपण पारायण केल्याने एक पारायणाचं पुण्यप्राप्ती मिळत असते, पण मात्र तिथे जर लोकसंख्या 50 असतील, 60 लोक असतील, एकाच वेळी एवढ्या पारायणांचं पुण्यप्राप्ती आपल्याला मिळत असते. आपल्या घरातील ओरा हा चांगला राहावा, आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा यावी, आपले पितृदोष वास्तुदोष जे असतात, आपल्या कुंडलीमधील दोष असू द्या, आपल्या मुलाबाळांना कृपा आशीर्वाद आपल्या गुरूंचा लाभावा असं तुम्हाला वाटत असेल तर नक्कीच गुरुचरित्र पारायण हे आपल्या घरात घडणं खूप महत्त्वाचं असतं. तुम्हाला जर गुरुचरित्र पारायण करायचं असेल तुमच्या घरामध्ये तर अशा पद्धतीने तुम्ही मांडणी करून गुरुचरित्र पारायण करू शकता. तुमच्या घरामध्ये एवढी जागा नसेल तर अगदी छोट्या जागेत सुद्धा तुम्ही पाठ मांडून गुरुचरित्र पारायण करू शकता. तुम्हाला जर पारायण करायचं असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला भेट द्या आणि माहिती जाणून घ्या. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ बघितला म्हणून धन्यवाद.